आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सध्या पाहणी दौरा हा सुरू झाला आहे। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केली जाते आहे। मुंबई गोवा महामार्गावरती अक्षरशः दरवर्षी खड्ड्यांची चाळण होत असते। अवघ्या काही दिवसांवरतीच गणेशोत्सव येतोय आणि याच निमित्तानं आता चाकरमानी गावी जात असतानाच खड्ड्यांचा या चाकरमान्यांना सामना करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुठेतरी पाहणी दौरा केला जातोय। खरं तर महामार्गावरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात, रस्त्यांची कामं अपूर्ण असतात आणि हीच सगळी कामं पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पाहणी दौरा केला जातोय। तेथील अधिकाऱ्यांकडून या रस्त्या संदर्भातली माहिती देखील जाणून घेतली जात आहे। महामार्गाची अवस्था पाहण्यासाठी मुख्यमंत्री दाखल झाले तर पळसपेपासून या दौऱ्याला सुरुवात होते। हा दौरा असाच रत्नागिरीपर्यंत असेल, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या अगोदरच अनेक ठिकाणी आपल्याला खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत। विनय, अखेर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली, अधिकचे अपडेट्स। आपण पाहतो की मुख्यमंत्री आता पनवेलमधल्या पळसपे फाटा इथे पोहोचलेले आहेत आणि इथूनच आता मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवे जो महामार्ग आहे त्या महामार्गाची पूर्णपणे ते पाहणी करणार आहेत। जागोजागी ते थांबणार आहेत। पहिल्या म्हणजे ते माणगावपर्यंत मुख्यमंत्री जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री पनवेलला पोहोचल्यानंतर पळसपे फाट्यामध्ये तिथेच इतर त्यांच्याच पक्षाचे आमदार, भाजपचे आमदार, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सगळेच नेते या ठिकाणी उपस्थित होते। उतरले मुख्यमंत्र्यांनी पहिली माहिती घेतली की अटल सेतूवरून येणारी वाहनं, त्याचबरोबर मुंबई गोवा म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या मार्गाने जाणारी वाहनं कुठल्या मार्गाने येतात आणि कुठल्या मार्गाने त्याला अजून बायपास वेगवेगळे वळवता येऊ शकतं का याची सगळी पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर आता मुख्यमंत्री स्वतः जो मुंबई गोवा हायवेचा मुख्य महामार्ग आहे त्या महामार्गावरती पोहोचलेले आहेत आणि ते सगळीची इत्यंभूत माहिती घेत आहेत। काही सूचना देखील ते करताना अधिकाऱ्यांना दिसत आहेत। अधिकाऱ्यांकडून म्हणजे जे जन आक्रोश आंदोलनाचे जे पदाधिकारी आले होते, ज्यांनी गेल्या 8 दिवसापासून माणगाव इथे आंदोलन केलं गेलं होतं, त्या आंदोलन करताना त्यांनी सह्याद्री इथे वेळ देखील दिली होती, मात्र ती बैठक होऊ शकली नव्हती। त्यामुळे त्या लोकांमध्ये नाराजी होती। त्यांना देखील इथे बोलावून मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला तिथे न बोलवता मीच आता घटनास्थळी म्हणजे मी या महामार्गाची पाहणी करण्यास आलेलं आहे। आपण माझ्यासोबत चला, कुठे नक्की काय परिस्थिती आहे, आणखीन काय सूचना करता येण्यासारख्या असेल त्या मला सांगा, आपण त्यावरती त्वरित तोडगा इथे काढू असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील, त्याचबरोबर कलेक्टर असतील आणि इतर सगळ्या विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि सगळी माहिती घेऊन आता मुख्यमंत्री त्यांच्या वाहनामध्ये बसलेले आहेत आणि ते पुन्हा आता पेणच्या दिशेने ते पुढे निघालेले आहेत आणि ती सगळी माहिती घेत ते सगळे पुढे जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडखळ जवळ किंवा पेण जवळ ते मीडियासोबत वार्तालाप करणार आहेत। मीडियाला त्या ठिकाणी ते माहिती देणार आहेत आणि नक्की काय करता येईल, कशा पद्धतीने जे गणेश भक्त आहेत, जे कोकणाकडे जाणारी जी लोक आहेत त्यांना त्रास कसं कमीत कमी होईल याचं देखील ते आढावा घेत आहेत। एकूण म्हणजे पेणपर्यंतचा जो मार्ग आहे, महामार्ग आहे, तो बऱ्यापैकी चांगला आहे। त्या मार्गावरच्या रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत, तिथे खड्डे फारसे नाही आहेत। मात्र पेणच्या नंतरचा परिसर जो आहे कोराडपर्यंत किंवा माणगावपर्यंत हा मार्ग मात्र पूर्णपणे दयनीय त्या मार्गाची अवस्था आहे। माणगावमध्ये जर आपण पाहायला गेलो तर माणगावमध्ये देखील किंवा कोलाडच्या इंदापूरजवळ या 2 भागांमध्ये 30 किलोमीटरच्या स्पीडनी वाहनं चालतात, एवढं संत गतीने वाहनं चालतात, एवढी त्या ठिकाणी ट्रॅफिक असते, वाहतूक कोंडी असते। त्यामुळे याचा सगळ्याचाच आढावा घेतला जातोय। मात्र माणगाव नंतर सिंधुदुर्गपर्यंत परिस्थिती खूप चांगली आहे, तिथले रस्ते खूप चांगले आहेत। तर त्याच भागामध्ये म्हणजे माणगावपर्यंतची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती कसा तोडगा काढता येईल, कसं स्पीडनी ही कामं केली जातील याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री आता करताना दिसत आहेत। निश्चितच विनय, आपण पाहतोय खरं तर मुख्यमंत्र्यांसोबत इथे भरत गोगावले देखील उपस्थित आहेत, मात्र आणखी कोणते मंत्री किंवा मग अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत का? खास करून रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे का या दौऱ्यादरम्यान? रवींद्र चव्हाण आज सकाळपासूनच इथे पनवेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि रवींद्र चव्हाण
सकाळपासूनच सगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठका देखील सुरू आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्याचबरोबर स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन, पनवेल महानगरपालिका असे सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळी माहिती सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना ते देताना दिसत आहेत। रवींद्र चव्हाण असेल, त्याचबरोबर भरत गोगावले असतील, कर्जतचे आमदार थोरवे आहेत, खासदार श्रीरंग बारणे आहेत, अशा अनेक जे नेते आहेत सर्वच पक्षाचे ते सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चितच विनय, पुढे मुख्यमंत्र्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे, काही माहिती मिळू शकली आहे का? मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे तो इथून माणगाव पर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्री हे त्यांनी जी पहिल्यांदा माहिती दिली होती ती सिंधुदुर्गापर्यंत होती, परंतु त्याच्यानंतर आता जी माहिती येते ती माहिती फक्त माणगाव पर्यंत असल्याची समजते। वर्षा, निश्चितच त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा नेमका कसा असेल या संदर्भातले प्रत्येक अपडेट विनय तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा सध्या सुरू झालाय।